जय हिंद मित्रांनो, प्रश्न आहे आपला आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा आजचे महत्त्वाचे जेवढे काही करंट अफेअर्स बनत असतील ते आपण बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न असणार आहेत आणि ते प्रश्नोत्तर स्वरूपाचे असतील। आजची दिनांक आहे 15 जुलै 2025। आजचे जेवढे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव असा दर्जा देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गणेशोत्सव। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचा 87वा ग्रँडमास्टर कोण बनला? या प्रश्नाचे उत्तर आहे ये रा हरिकृष्णन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा, COAI सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अभिजित किशोर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा, मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने मित्र उपक्रम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आसाम या राज्याने हा उपक्रम सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा, भारताच्या पहिल्या डायव्हिंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे INS निस्तार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6वा, भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अर्थकल पोलीस स्टेशन, मुंबई। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा, बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा, UPI व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9वा, B सरोजा देवी यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर त्या कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर आहे त्या एक अभिनेत्री होत्या। शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, कोटा श्रीनिवास राव यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। याचे 2 ऑप्शन देतोय तुम्हाला मी। पहिला ऑप्शन आहे तेलुगू अभिनेते, दुसरा ऑप्शन आहे तेलुगू राजकारणी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।